नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि ते उपस्थित असलेल्या सर्वांना मी श्रुती अरविंद जाधव नम्र अभिवादन करते। स्थळ चक्रविद्येचे माहेरघर वगैरे असलेले पुणे। 15-20 लोकांच्या जमावाने 4 कुत्र्यांना जिवंत जाळलं आणि 16 कुत्र्यांना अन्नात विष टाकून मारलं। कुत्र्याचा तो सोडाच हे आधीच्या महिन्यात नांदेडमध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावानेच भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू खुपसून खून केला। तो बाग गर्दी जमा झाली, पण एकाही माणसाचे हात त्या मातेफिरू भावाला थांबवू शकले नाहीत। थांबवणार तरी कसे? ते घडलेल्या घटनाचे मोबाईल मध्ये प्रक्षेपण करण्यात मग्न होते। घटना क्रमांक 3, रस्त्याच्या बाजूच्या झाडीत 2 जणांवर खुनी हल्ला झाला। मित्राचा जीव गेला। मुलगी जीवाच्या आकांताने अर्ध मेल्या रक्तबंबाळ अवस्थेत गुडघ्यांनी सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती। तेथेही गर्दी जमा झाली, पण पुन्हा मोबाईल काढून शूटिंग करण्याची सुरुवात झाली। कुत्र्याला जिवंत जाताना, बहिणीला तडफडून मारताना आणि अर्ध मेल्या रक्तबंबाळ अवस्थेत मदतीची याचना करताना मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावणारा असा एकही मायकालाल तिथे हजर नव्हता, कारण तेथे माणूस गैरहजर होता। आणि ह्याच माणसाला शोधण्यासाठी मी आज आपणासमोर विषय मांडतीये। गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी। अरे मित्रांनो, कोणत्या तरी महान कवीने असं म्हटलंय की बंदूकरक्षकांची बनवेल भक्षाम्मा, झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही। माझाच देश आता माझ्यात राहत नाही, गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही। मित्रांनो, किडे, मुंग्या, पशु, पक्षी, राने, वने, झाडाझुडपांमध्ये राहण्यापेक्षा थोडा सतर्क मेंदू आणि 2 हात 2 पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस। ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे झरे वाहतात तो माणूस। आहार, निद्रा, भय, मैथून या 4 गोष्टी पशुपक्षी करतात, पण 5वी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे ना, तो माणूस। जेव्हा शास्त्रांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा अंगठा या 4 बोटांपासून वेगळा झाला आणि खरं तर त्याच्या जीवावर हा कर्तृत्वाचा डोलारा उभा केला, अशी आणि निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस। माकडाची शेपटी गेली, तो 2 पायावर उभा राहिला, तो चालू लागला, तो पळू लागला। त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला, त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला। त्याने समुद्र काबीज केला, त्याने नद्या अडवल्या, त्याने जंगल ताब्यात घेतली, पण इथंच खरा घोळ झाला। जशी त्याने जंगल ताब्यात घेतली तशी त्याच्या मनातली हिरवाई संपली। त्याने पाखरांचे संसार उद्ध्वस्त केले, त्याने नद्या अडवल्या, त्याने विशाल समुद्रांवर राज्य केलं, पण मनात एक संकुचित डबकं तयार झालं। एका बाजूला त्याने ग्रहताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या, पण दुसऱ्या बाजूला त्याच्या संवेदनांनाच ग्रहण लागलं। आणि मित्रांनो, अगदी सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणसापासूनच दूर गेला, माणूस त्याच्या अस्मितेपासूनच दूर गेला। संध्याकाळच्या जेवणावेळी घासात घास काढून वाटीभर भाजी शेजाऱ्यांच्या घरी नेऊन देणारी पिढीच आज मुळात थकली आहे। आज रोज सकाळी उरलेला मसाले भात आणि चपात्या कचराकुंडीत टाकतात। फुटपाथवर एखाद्या लेकराला त्याची गरज आहे असं जेव्हा आपल्याला वाटत नाही ना, तेव्हाच आपल्यातला माणूस हरवतो। आणि इथेच पारगावकर म्हणतात, या झोपड्यात आली वाहूनही गठारे, चिखलात हुंदक्याच्या माणूस शोधतो मी, कोलाहलात माणूस शोधतो मी, चिखलात माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। आज तुम्ही कोणतेही वर्तमानपत्र काढा, न्यूज चॅनल काढा, व्हॉट्सअप ओपन करा, तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल ती माणसांची, जी थंड असते आया बहिणीची अब्रू लुटताना। दुर्दैवी एखादा अपघात होतो, माणसं रक्ताच्या थारोळ्यात तडफडतात, तेथेही गर्दी असते, पण ती गर्दी मग्न असते फोटो काढण्यात, शूटिंग करण्यात। एल्फिस्टनचा पूल पडतो, तेथेही गर्दी असते हजारोंची, पण ती गर्दी धुंदीत असते माणसांना तोडून, माणसांना चिंगडून, स्वतःचा जीव वाचवण्यात। अहो, एखादा भूकंप येतो, एखादा महापूर येतो, ढिगाऱ्याखाली माणसं गाडली जातात, तर गर्दीतलाच कोणीतरी समोर येऊन भाषण देत असतो, तर गर्दीतलाच कोणीतरी प्रेताच्या अंगावरचे दागिने ओरबडण्यात मग्न असतो। आज गर्दी कोठे नाही, राशनच्या दुकानात गर्दी, हॉस्पिटल भोवती गर्दी, रेल्वेमध्ये गर्दी, बसमध्ये गर्दी, पण आसपास माणसं उपाशी आहेत, लेकरं शाळेविना आहेत, हॉस्पिटलमध्ये कळा घुटले जात आहेत। हे आणि असं सर्व पाहिला
आज आमच्या गर्दीला वेळ नाही हो. हो, आज मातीच्या भिंतींना सिमेंटचा दिलावा आला, पण माणुसकीचा ओलावा मात्र पापुंद्रे उडावे तसा उडून गेला. आज फ्लॅट सिस्टीम मध्ये, अपार्टमेंट मध्ये माणसं घरानं जवळ आली, पण मनानं ती तेवढीच दुरावली गेली आणि माणसांची मनं मुरदाळ झाली. म्हणूनच आज या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज भासली. मित्रांनो, मान्य आहे मला की निसर्गतः इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही स्वार्थी असतो आणि त्यानं ते असावंही, पण आपलं भागल्यानंतर इतरांना देण्याची दानत फक्त माणूस सोडून इतर सर्व प्राण्यांमध्ये असते. अहो, जंगलाचा राजा सिंह देखील आपलं पोट भरल्यानंतर उरलेली शिकार इतर प्राण्यांसाठी ठेवून जातो. मुळात ह्या गर्दीत माणसांचं हरवणं म्हणजेच माणसांचा हौव्य. अहो, त्या अडाणी बहिणाबाई देखील माणसांना उपदेश देतात की माणसा कधी होशील माणूस, माणसा कधी होशील माणूस, लोबा पायी झाला माणसाचा कानूस, लोबा पायी झाला माणसाचा कानूस. आणि अरे मित्रांनो, एवढं सगळं जरी झालं तरी पुन्हा ह्या गर्दीत माणसांना शोधावंच लागेल आणि त्या माणसांना शोधण्याची सुरुवात आपल्या अंतःकरणापासूनच करावी लागेल. जाती धर्मांच्या या गर्दीत मी भारतीय आहे अशी ओळख करून देईल ना, तेथे सापडेल मला माणुसकी. रस्त्यावरच्या चौकात एखादा मुलगा जर भीक मागताना दिसेल आणि त्याच्या हातात जो पहिल्यांदा पाटी पेन्सिल ठेवेल, तेथे सापडेल मला माणुसकी. जेव्हा प्रत्येक घर स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज असेल, तिथे सापडेल मला माणूस. एखादं झाड विनाकारण तोडताना आपल्या लेकरासारखं त्या झाडाला कवटाळून उभा राहील, तिथे सापडेल मला माणुसकी. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई हे शब्द जेव्हा गाडले जातील ह्या मातीत, तेथे सापडेल आम्हाला माणुसकी, तेथे सापडेल आम्हाला माणुसकी. आणि पुन्हा कधीच ह्या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज भासणार नाही, कारण इथून पुढे जी गर्दी असेल ती माणुसकीच्या माणसांची, अस्सल माणसांची. नामदेव ढसाळ म्हणतात की चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करा, एकती सर्वांनी करडून खावा, माणसाचेच सुप्त रचावे माणसाने, माणसाचेच सुप्त रचावे माणसाने, माणसाचेच गाणे गावे माणसाने, माणसाचेच गाणे गावे माणसाने. एवढं बोलून मी माझ्या ह्या छोट्याशा भाषणाला विराम देते. धन्यवाद.